नमस्कार ताईंनो, गुड मॉर्निंग. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय मोठी बातमी देणार आहे. सर्वात मोठी खुशखबर देणार आहे लाडक्या बहिणींसाठी. 1,00,000 अधिकहून लाडक्या बहिणीचे पैसे रखडले. आता ऑनलाईन KYCने वाढवले तुमचे डोकेदुखी. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. आजच्या वर्तमानपत्रात आलेली ही बातमी आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. बघा, मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन KYC प्रक्रियेने अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 1,00,000हून अधिक महिलांची डोकेदुखी वाढवलेली आहे. त्यातच आता जानेवारी महिन्यात अनेक पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. KYC करताना या त्रुटी राहिल्यामुळे या महिलांचे पैसे जमा झालेले नसल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद झाल्याने अहिल्यानगरसह राज्यभरात अनेक ठिकाणी महिलांमध्ये संताप व्यक्त होत असताना दिसत आहे. बघा, महिला व बालकल्याण विभागाने पैसे बंद झालेल्या महिलांच्या खात्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अशा प्रकारे 1,00,000हून अधिक महिलांच्या जानेवारी महिन्याचे पैसे न आल्यामुळे महिलांच्या खात्यांची पडताळणी करून त्यांची माहिती महिला व बालकल्याण खात्याला सादर करण्यात येणार आहे. बघा, मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद झाल्याने बहुतेक ज्या महिला आहेत तर त्यांना टेन्शन आलेलं आहे. बघा, राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांचा आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025पर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. ही KYC करताना काही कारणास्तव महिलांकडून चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. बघा, तसेच म्हणूनच या योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांच्या क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय जो आहे, सूचना राज्यभरातील जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आला, मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी आता महिलांमध्ये आंदोलन होत आहेत. बघा, आंदोलन होताना दिसत आहे. तसेच अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी नियमित हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झालेला आहे. बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. साधारणपणे 1,00,000हून अधिक महिलांना KYC करताना चूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे महिलांचे जानेवारी महिन्याचे पैसे झालेले नाहीत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे 20 ते 25% महिला जे आहेत ही चूक झालेली असून आता सरकारच्या आदेशानुसार नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे जानेवारी महिन्याचा लाभ न मिळाल्याने लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार असल्याची माहिती इथं देणार आहेत. बघा, त्यानंतर आता याबाबतचा अहवाल राज्य सरकारने महिला व बालकल्याण विभागाला सादर केला आहे. बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करा. बघा, दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध न होता KYC पूर्ण झाल्यावर त्यात झालेली चूक सुधारण्यासाठी पोर्टलवर कोणतेही एडिट किंवा करेक्शनचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. ही सर्वात तांत्रिक अडचण ठरलेली असून चुकीच्या माहितीमुळे एकदा अपात्र ठरलेली महिला कायमची लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे. बघा, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या पात्र असणारा 20 ते 25% महिलांकडून KYC करताना चुका झालेल्या आहेत. जानेवारी महिन्याचे पैसे न आल्याने संबंधित महिलांना सरकारला जॉब विचारल्यानंतर ही बाब लक्षात आलेली आहे. बघा, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचा आहे. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.